ते पचत नाही. बळबळ दिलं का त्याचं महत्व कळत नाही, परंतु मागून घेतलं का ते मात्र चांगल्या पद्धतीनं कळतं. ज्ञानदेवांनी मागवून घेतलं, मला हे हवंय, मला हे हवंय. सर्वजण आनंदीत आले. ज्ञानदेव पिच्छा सोडे ना, मला ते ज्ञान पाहिजे. तुम्ही जेव्हा उतावीळ होता ना, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण, ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे, उद्धार पाहिजे तेव्हा ज्ञान होतं, तसं होत नाही. अशी मनामध्ये तरव, काय मे उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे, काय खंड येईल कर्मा, माझं कर्म केव्हा खंडेल आणि मला हे ज्ञान केव्हा होईल. ज्ञानदेवांचा तास आणि शेवटी विठ्ठलपंतच उत्तरले, इथे नको, आळंदीत नको, त्यापेक्षा आपण आपल्या गावी जाऊ. आपेगावला गेल्यानंतर मी तुम्हाला त्या ठिकाणी जागा देतो, त्या ठिकाणी हा तुमचं जे चाललंय ना ते पूर्ण करून घ्या. कारण विठ्ठलपंतांना ज्ञान झालं होतं की निवृत्तीनाथांकडे नेमका आता काय आला. निवृत्ती हा आपला राहिला नाही, तो व्यापक झालाय, त्याची भूमिका बदलली आहे. विठ्ठलपंतांनी ओळखलं होतं आणि मग तिथनं सर्व आपेगावला आले. आणि आपेगावला आल्यानंतर एक दिवस ज्ञानदेवांचे पंजोबा, निवृत्तीनाथांचे पंजोबा आणि विठ्ठलपंतांचे वडील, काय नाव त्यांचं, करू का बंद उद्यापासून, गोविंद पंत आजोबा आणि गोविंद पंतांचे वडील. हे पण सांगितलं ना मी पहिल्याच दिवशी, म्हणून मी म्हणत राहतो पहिल्या दिवसापासून डब्यात बसा. हे डबे नंतर जोडेले ना, हे डग मारू राहिले, काहीच कळू नाही राहिले, असं भांबावल्याने बसले राहिले. लिंक लागायला वेळ लागतो ना. विठ्ठलपंतांचे पंजोबा, ज्ञानदेवांचे निवृत्तीनाथांचे खापर पंजोबा, त्यांचं नाव त्र्यंबक पंत आहे. आणि त्या त्र्यंबक पंतांना गोरक्षनाथांचा अनुग्रह आहे, हे मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलेलं आहे. त्या जागेवर त्र्यंबक पंतांची जिथे समाधी होती ना, त्या जागेवर स्वच्छता केली आणि स्वच्छता देऊन ज्ञानदेवांना पहाटे पहाटे ब्राह्म्य मुहूर्ताला ते ज्ञान संवर्धनाचं काम, अनुग्रहाचं पवित्र काम केलं आणि ज्ञानदेवांची त्याच दिवशी कुंडलिनी जागृत झाली. आता हे सुद्धा तुम्हाला समजून घ्यावंच लागेल. ज्याला कळेल त्याच्यासाठी, ज्याला नाही कळलं त्याने लोड घ्यायचा नाही, शांत झोपायचं. कुंडलिनी म्हणजे नेमकं काय, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. प्रत्येकाच्या मनात तो जर अध्यात्म मार्गाला असेल ते बरं का, हा, नाही तर बाकीचे काय नाही, कुंडल घातलं तरी चालतं. हा, कुंडलिनी म्हणजे नेमकं काय, ही एक अलौकिक शक्ती आहे. हिला जगदंबा असं म्हणतात. आणि ही जी जगदंबा आहे ही अलौकिक शक्ती आहे, ही प्रत्येकाच्या मध्ये, तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये, सर्वांमध्ये व्यापकत्वानं भरून उरलेली आहे. ती नेमकी कुठे आहे, गुदद्वार आणि अंडकोश याच्या मधली जी जागा आहे ना, त्या जागेमध्ये ती 3.5 मेटोळे घालून बसलेली असते प्रत्येकाच्या. नीट ऐका. हा, आणि ती जेव्हा उभी राहते ना, तेव्हा ती मूलाधार चक्रापासून तर मूलाधार चक्र जे आहे ना, त्या चक्रापर्यंत सरळ उभी राहते, असं सरळ उभी राहते, स्ट्रेट. ती सुप्त अवस्थेत आहे, झोपलेल्या अवस्थेत आहे, म्हणून तुम्हाला ती जाणवत नाही. आणि तिचा आकार जो आहे ना, तो सापाच्या छोट्या पिलासारखा आहे, प्रत्येकामध्ये आहे तो. पण तिला जर जागा करायचं असेल तर तिला जागा करण्याकरता, तिला जागवण्याकरिता तुमचा आमचा जो प्राणवायू आहे ना, श्वास आहे ना, तो श्वास कारणीभूत असतो. समजेल त्याला. आणि त्या श्वासानं जर ती जागृत झाली तर ती सुषुम्ना नाडीमधून
मस्तकापर्यंत सहस्रदळ चक्रापर्यंत जाते आणि तिथे शिव आणि शक्तीचं मिलन होतं आणि हे मिलन झालं की आपल्या जीवनाचं सार्थक झालं. परंतु हे मिलन होणं एवढं सोपं नाही. ते काय टीव्हीवर बसले, रामदेव बाबाचा योगा केला आणि उद्योग करून कुंडलिनी जागृत करायचा जर तुम्ही प्रयत्न केला तर तुमचा जीव जाऊ शकतो. काय सोपं आहे का? त्याच्याकरता आहे ना योग्य असणारा, सबल असणारा, कृपांकित असणारा सद्गुरु जर पाठीशी असेल तरच तो अनुभव येतो. पण तुम्हाला ते पण समजून सांगतो, हे चक्र 7 चक्र नेमके कोणते आहे बघा. नंबर 1 मूलाधार चक्र. हे मूलाधार चक्र जे आहे ना त्याचं काम काय आहे? प्रजनन आणि उत्सर्जन हे त्याचं काम आहे मूलाधार चक्राचं. नीट लक्षात घ्या. स्वादिष्टान चक्र 2 नंबरचं बघा. मूलाधार खालून आता वर यायचं. स्वादिष्टान चक्र जे आहे ना ते चक्र कुठं असतं? नीट आपलं माकड हाड आहे का प्रत्येकाचं? ते माकड हाडामध्ये ते स्वादिष्टान चक्र आहे. आणि ते स्वादिष्टान चक्राचं काम काय आहे? मनाला कंट्रोल करतं. ते कशाला? मन स्टेबल ठेवतं ते स्वादिष्टान चक्र. हा, कारण मन ज्याचं मन विचलित आहे ना त्याचं स्वादिष्टान चक्र जे आहे ना ते बेताल आहे. म्हणून ते माकड हाडापाशी आहे. माकड कसं असतं साऱ्याला माहिती. जास्त मला काय बोलायला नका लावू. नंतरचं पुढचं जे चक्र आहे ते मणिपूर चक्र आहे. म्हणजे हे माकड हाडाच्या वर आणि बिंबीच्या सरळ रेषेत मागे बरं का, बिंबीच्या सरळ रेषेत पाठीच्या कण्यावर ते असं मागे असतं. बरोबर बिंबीच्या पोटाच्या बरोबर पाठीमागं असतं. हा, आणि त्याचं काम काय आहे? शरीराचं टेम्परेचर आणि पचनक्रिया आहे ना, ती पचनक्रिया आणि तापमान ते बॅलन्स करत असतं. ही प्रत्येकामध्ये बरं काही क्रिया आतमध्ये हे योजना भगवंताने बनवली सिस्टम आहे. आणि हे सिस्टम बघा किती कृपांकित भगवंताने तुम्हाला आम्हाला दिलेले देह आहे. हे समजून घेत नाही. नंतर आहे अनाहत चक्र. हे अनाहत चक्र आहे ना, हे हृदय जे आहे ना आपलं हृदय त्याच्या बरोबर पाठीमागं असतं. अनाहत चक्र असे मागे असतं. त्याचं काम आहे हृदय आणि हृदयाच्या फुफ्फुसाच्या झडपा आहे ना ते बॅलन्स मध्ये आणत असतं. अनाहत चक्र त्याचं ते क्रिया सारखी चालू असते, फिरत असतं ते आत मागे. त्याच्या मागे विशुद्ध चक्र आहे वर. ते बरोबर गळ्याचा आपला खड्डा नाही तर खड्डा आहे का? बिगर खड्ड्याचं नाही कोणी. हा, गळ्याचा जो खड्डा आहे ना त्या खड्ड्यामध्ये हे विशुद्ध चक्र आहे. आणि याला कंठग्रंथी म्हणतात. ती कंठग्रंथी जी आहे ना ती जर आउट झाली किंवा ती जर सरकली ना तर आपल्याला भयानक असा आजार होतो. त्याला थायरॉइड होतो. बरोबर आहे का? आणि तो थायरॉइड जर कंट्रोल करायचा असेल ना तर हे जे विशुद्ध चक्र आहे ना यावर प्रक्रिया करावी लागते. नंतर येतं आज्ञाचक्र. आज्ञाचक्र म्हणजे बरोबर हे मस्तक आहे ना, मस्तक हे मस्तक, त्या मस्तकाच्या बरोबर मधोमध जे आहे ना ते मधोमध हे आज्ञाचक्र बरोबर पाठीच्या कणावर असं सरळ समांतरित रेषेमध्ये ते येतं. आणि त्याचं काम असतं आतमधल्या जेवढ्या आपल्या पेशी आहे ना त्या पेशींना कामप्रवृत्तींना कंट्रोल करायचं, नियंत्रित करायचं. आणि नंतर आहे बिंदू विसर्ग. बिंदू विसर्ग म्हणजे शेंडी. ही शेंडी आहे का याला बिंदू विसर्ग म्हणतात. आणि हा जो बिंदू विसर्ग जो आहे ना तो तिथे ते कुंडलिनी जी आहे ना ती अमृत आणि विष या 2 गोष्टी तयार होतात. आणि त्या ज्या आहेत ना त्या संचालित करण्याचं काम त्या ठिकाणी होतं. आणि जेव्हा ते इथं कुंडल शेंडीपाशी येतं ना तेव्हा ते असं पसरतं. ती कुंडलिनी अशी पसरते आणि पसरल्यानंतर सहस्रदळ हे इथे आहे. हे सहस्रदळ हे बरोबर इथे आहे. म्हणजे मस्तकापासून तर 6.5 बोटावरती जिथे बारीक छिद्र असतं तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या. आम्हाला अंघोळ घातली आपल्या आजीनं, घातली का? हा, घातली ना. तिच्या पायावर बसून मुरथळून मारथळून तेलानं आणि आपल्या डोक्यावर तिनं तेल मुरवलं का? तेल इथं मुरवलं ना. हा, ते सहस्र चक्र जे आहे ना सहस्रदल चक्र तिथं मुरवलं. ते छिद्र आहे ना उघडं होतं. आणि उघडं झाल्यानंतर संपूर्ण शरीरावर त्या कुंडलिनी शक्तीचं नियंत्रण येतं. आणि जेव्हा ते नियंत्रण येतं ना तेव्हा तुम्ही कापसासारखे हलके होता. हे सर्व होतं अनुग्रहानं. परंतु हे अनुग्रह होण्याकरिता या क्रिया होण्याकरिता तुम्हाला अतिशय भक्कम परंपरागत असणारा जर सद्गुरू तुमच्या जीवनात आला तरच हे तुम्हाला शक्य आहे. बघा हे जेव्हा ती कुंडलिनी जागृत होते ना तेव्हा 72,000 ज्या नाड्या आहेत ना त्या नाड्यामधील 10 नाड्या प्रमुख आहेत. त्या 10 नाड्यातल्या 3 नाड्या प्रमुख आहेत. 3 नाड्यामध्ये इडा, पिंगळा आणि सुषुम्ना या ज्या नाड्या आहेत ना त्या नाड्यांचं कार्य बघा कसं आहे. इडा नाडी जी आहे इडा नाडी
तिळा नाडी प्राणवायू संचालित करते, पिंगळा नाडी जी आहे ती मनशक्तीचा निग्रह करते, आणि सुषुम्ना जी आहे ती आत्मशक्तीचा निग्रह करते, आणि पाठीच्या मण्याच्या कण्यातनं ती अशी सरळ वर वाहत असते. आणि जेव्हा ही पूर्ण प्रक्रिया होते ना, तेव्हा ती प्रक्रिया आपण अनुभवू शकतो. आपल्या श्वासानं ती आपल्याला पाहता येते, आणि त्यागलीच आपल्याला ईश्वराचं दर्शन होतं. हे अशी सहज आहे, ही क्रिया सहज आहे, अजिबात अवघड नाही. परंतु योग्य सद्गुरू असला तरच या क्रियेच्या सामोरे जा, अन्यथा गप बसा आणि गप मरा. हे सोपं नाही, परंतु हा अनुभव मात्र येतो. याला प्रमाण ज्ञानेश्वरी आहे. हे ज्ञानदेवांनी अनुभवलेले सूत्र ज्ञानेश्वरीत सांगितलेले आहे. आणि ही जी पूर्ण प्रक्रिया आहे ना, या प्रक्रियेचं मिलन जे आहे ना, ते मिलन म्हणजे अष्टसात्विक भाव आहे. हे जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत विषय विरक्ती होणार नाही, आणि जोपर्यंत विषय विरक्ती होणार नाही तोपर्यंत देवाची आणि आपली भेट होणार नाही. परंतु ही होते, हे त्रिकालाबाधित सत्य आहे, ते आजही अनुभवाला येतं. असं मी ठणकावून सांगतो. आम्ही अनुभव घेतला, तुम्ही त्याच वाटेनं जा. ज्यांनी ज्यांनी घेतला ते भाग्यवान आहे. ज्यांना घेऊशी वाटतात ते रस्त्यावर आहे, आणि ज्यांना वाटतं तुमचं लक लागो, त्यांचं वर्ष श्राद्ध करायला आम्ही तयार आहे. आता काय बोलणार? हा अनुभव आहे बरं भक्तीचा. कथा ऐकायची म्हणजे हे आपल्याला सर्व मिळतं. या ठिकाणी या धर्म व्यासपीठावर आजही अनुभवाला आहे. अशी प्रक्रियाच साधू संतांनी सांगितलेली आहे. आणि असा परिपूर्ण अनुभव जेव्हा ज्ञानदेवांना आला ना, तेव्हा ज्ञानदेव उतरले. आजी सोनियाचा देनो वर्षे अमृताचा धनो, आजे सोनियाचा देनो, आजे सोनियाचा देनो वर्षे अमृताचा धनो, आजे सोनियाचा देनो, आजे सोनियाचा देनो वर्षे अमृताचा धनो, आजी अनुभूती झाल्यानंतरचे आहेत. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, तो हा विठ्ठल बनवा, तो हा माधव बनवा. किंवा योगिया दुर्लभ तो ज्ञान घ्या साजने, योगिया दुर्लभ तो ज्ञान घ्या साजने, योग
समजून घेतले तेव्हा. हे अभंग नंतर जे ते झाले ज्ञानदेव जेव्हा अनुभव आला, ज्ञानेश्वराचे ज्ञानदेव झाले. लक्षात घ्या, अगोदर ज्ञानेश्वर होते, पण आज आपेगावरनं जेव्हा सद्गुरु कृपा प्रसाद मिळाला, गहने प्रसादे निवृत्तीदातार ज्ञानदेवासार चोजविले, अशी अवस्था प्राप्त झाली, तेव्हा ज्ञानेश्वर हे ज्ञानदेव झाले. म्हणून काही ठिकाणी बघा, हरिपाठाची निर्मिती, ज्ञानेश्वरीची निर्मिती, अमृतानुभवाची निर्मिती, ही जे चांगदेव पासष्टीची निर्मिती, हे ज्ञानोबारायांनी ज्ञानदेव म्हणून केलेली आहे, ज्ञानेश्वर म्हणून केलेली नाही. कारण ज्ञान पूर्णतया देव खऱ्या अर्थानं झाले आणि परिपूर्ण अनुभूती आल्यानंतर आपेगावरनं परत आळंदीला आले. आळंदीला येण्याचंही कारण असं होतं की त्या रुक्मिणीच्या आई लक्ष्मीबाई खूप आजारी होत्या, म्हणून माघारी आले. लक्ष्मीबाई देखभाल करायला होत्या आणि त्या उमाबाई ज्या आहेत त्या खूप आजारी होत्या आणि म्हणून त्या ठिकाणी आले. आणि आल्यानंतर काही दिवसांनीच उमाबाईंचं निर्वाण झालं, देहावसान झालं. कोणीही आळंदीचा कोणीही माणूस त्या ठिकाणी अंत्ययात्रेला आला नाही. याच नातवंडांनी आणि विठ्ठलपंतांनी लेकीने त्यांचं सर्व सोपस्कार केले. आणि काही दिवस गेल्यानंतर मग मात्र ज्ञानोबाराय आपल्या पित्यापाशी गेले आणि म्हणाले, ज्ञानदेव म्हणाले पित्यांना, बाबा मला भिक्षा मागायला जायचं आहे. निवृत्तीला तुम्ही तिकडे पाठवता, पण मला कधीच पाठवत नाही, मला जायचं आहे. तेव्हा विठ्ठलपंत म्हणाले, ज्ञाना तू अजून लहान आहेस, तुला अजून समाज काय बोलतो कसा बोलतो याचं भान नाही. तू काही समाज जर बोलला तर तू उद्रेकी होशील म्हणून तुला पाठवत नाही. नाही मला जायचं, मी कोणालाच काही बोलणार नाही. बघा, समाजाला कोणाला हिनावू नको, कोणाला रागवून बोलू नको, मुखात काही शब्द आला नाही पाहिजे, चालेल म्हणे, नाही बोलणार. आणि मग ज्ञानदेव प्रथमतः आळंदीमध्ये गळ्यामध्ये झोळी घेऊन भिक्षा मागायला गेले. आणि गेल्यानंतर एका घराच्या समोर आले आणि त्यांनी आरोळी दिली, ओम भवन्ति भिक्षाम देहि, ओम भवन्ति भिक्षाम देहि. 10-12 वर्षाचा ज्ञाना भिक्षा मागण्याकरिता अंगणात आला. कोण आलंय म्हणून बघायला आले. तो वाडा जो आहे, ते घर जे आहे ते मुदगल शास्त्रींचं होतं. आणि मुदगल शास्त्रींनी जेव्हा पाहिलं हे संन्यासाचीच पोरं आली, ते बोला, बापाची पेंड आहे का भिक्षा मागायला, लाज वाटत नाही का? तेव्हा ज्ञानदेव म्हणाले, लाज कसली, पोटाला काय लाज आहे भूदेव, पोटासाठी शेवटी पोटाचे खळगे भरण्याकरता आम्ही आलो भूदेव, जास्त बोलू नकोस. काय बोलू नको? ज्ञानदेव अंगणामध्ये उभे आणि मुदगल शास्त्री आपलं काम सकाळचं आवरत होते. त्याच वेळेस काकबळी ठेवित होते. सकाळी सकाळी कावळ्याला काकबळी ठेवित होते. तेव्हा ज्ञानदेव म्हणाले, का आम्हाला जगण्याचा अधिकार नाहीये का? मग तू गपरे, माझी तोंड नको मारू, माझी देवपूजा चालू आहे. का बरं? आम्हाला पोट आहे, मग तुम्ही द्यावं, तुम्ही दिलं पाहिजे, याकरता तर तुम्ही भूदेव झालेले आहेत. मग तुम्ही आम्हाला जर न द्यावं तर तो तुमचा देखील अपमानच आहे ना. जास्त तर बोलू नको, मी काही करेन, मी काकबळी देईन, नाही तर कोणाला कोणाच्या मुखात घाले, नाही तर नाही घाले, नाही तर फेकून देईन, तुला काय करायचंय? बरोबर आहे, तुम्हाला आमची दया नाही येणार, कारण तुम्हाला काही अपत्य नाही ना. हे ज्ञानदेव, अपत्य नाही ना असं बोलल्यावर मग मात्र खूप राग आला. वर्मावर बोट ठेवलं का माणसाला राग येतो, बरोबर आहे का? वर्मावर बोट ठेवलं का माणूस चेकाळून उठतो. वर्मी बोल बसला आणि जसा वर्मी बोल बसला तसा पुढे आले आणि पुढे आल्यानं फार कडन ज्ञानदेवांच्या गालावर तोंडात मारले. ज्ञानदेवाने लगेच इकडला गाल पुढे केला, इकडून पण मारा, आमचा काही दोष असेल तर बोला. परंतु जेव्हा ज्ञानदेवांचा स्पर्श मुदगल शास्त्रीने एका चापटीनं झाला, हाताला स्पर्श झाला ना, तसा अंगामध्ये वीज चमकल्यासारखा त्यांना अनुभव आला. थरथर त्यांचा हात झाला आणि अचानक त्या लेकराबद्दल काय प्रेम निर्माण झालं माहिती नाही, परंतु शांत झाले आणि म्हणाले, काय हवंय तुला? भूदेव माधुकरी द्या मला, बाकी काय, काकबळी देण्यापेक्षा मला द्या, देतो. अजून एक कृपा करा भूदेव. काय? आम्हाला दया, शांती, धर्म या गोष्टीचा अधिकार आहे.
आणि तुम्हाला विनंती आहे, आमच्या वडिलांना न्यायाची प्रतीक्षा आहे. आम्हाला न्यायाची भिक्षा जर तुम्ही आमच्या पोटात घातली तर आम्हाला खूप आनंद होईल. शांत झालेले मुद्गल शास्त्री, हतबल झालेले मुद्गल शास्त्री त्या लेकराकडे पाहायचे आणि जमिनीकडे पाहायचे. असं कित्येक वेळ झाल्यानंतर ज्ञानदेव एक क्षण देखील तिथनं हल्ले नाही आणि मग म्हणाले, तुझ्या वडिलांना मला भेटायला सांग. बस एवढा एक रस्ता मोकळा ज्ञानदेवांनी प्रथम भिक्षेमध्ये केला. आणि ज्ञानदेव आपल्या पित्यांना सांगितलं, मला मुद्गल शास्त्री भेटले होते, त्यांनी तुम्हाला भेटायला सांगितलं. आणि भेटल्याला सांगितल्यानंतर विठ्ठलपंत लागलीच मुद्गल शास्त्रींना भेटायला गेले आणि विचारलं, हे बघा, तुमचा ज्ञानेश्वर आमच्याकडे आला होता, त्याच्याकडे पाहून आम्हाला कणव आली, दया आली. तुम्ही ना असं करा, आता कार्तिक मासाची जी पौर्णिमा आहे ना, त्या पौर्णिमेला आळंदीमध्ये या. तिथे सिद्धेश्वर मंदिरामध्ये विद्वानांची सभा आहे आणि पैठणचे गणेश भट्ट त्या ठिकाणी येणार आहे. आपण त्यांच्या पुढे तुमचा प्रस्ताव टाकू. चालेल. आनंदाचं वातावरण घरात झालं. आतापर्यंत जो समाज उभा करत नव्हता त्या समाजानं आता निदान उभं राहायला तर जागा दिली ना, असं मनात एक समाधान लाभलं. आणि त्या कार्तिकेच्या पौर्णिमेची सर्वजण वाट पाहत होते. कार्तिकेच्या पौर्णिमेचा दिवस उगवला. जेव्हा सांज झाली तेव्हा विठ्ठलपंत निघाले. तेव्हा निवृत्ती ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ते म्हणाले, आम्हाला यायचंय. तेव्हा सांगितलं, तुम्ही नका येऊ, मीच जातो फक्त एकटा, मला जाऊ द्या तिथे. आणि सवर्णांच्या त्या विद्वत्ताच्या सभेमध्ये गणेश भट्ट शास्त्री म्हणून बसलेले उच्च आसनावर आणि विठ्ठलपंतांनी त्या ठिकाणी जाऊन प्रणाम केला. मुद्गल शास्त्रींनी वकिली केली आणि वकिली करून सांगितलं, हे विठ्ठलपंत कुलकर्णी आहे. त्यांच्या जीवनातला सर्व घडलेला घटनाक्रम जो आहे तो घटनाक्रम मुद्गल शास्त्रींनी सांगितला. विठ्ठलपंत हात जोडून उभे होते. त्या ठिकाणी संवाद सुरू झाला. अनेक विद्वान त्या ठिकाणी बोलू लागले. त्यामध्ये सर्वात पुढे होते महादेव भट, की जे नारायण भट ते तावातावानं बोलत होते. असं कोणीही येईल, कसाही वागेल, ज्याच्या मनात येईल त्यानं तसं वागावं, याला शास्त्रबंधन आहे की नाही? शास्त्र कशाला निर्मितीला आलं? नाही नाही नाही, याला आधार नाहीये. हे पापी आहेत आहेत आहेत, एकमत होईना. आणि शेवटी या मुलांना धर्मात जर घ्यायचं असेल तर मग मात्र मुंजाची परवानगी जर द्यायची असेल तर याचा दोष नेमका आता कोणाला द्यावा? काही जणांनी रामानंद स्वामींना दोष दिला. त्याचा गुरु परमिष्ठ आहे, त्याच्यामुळे असं होणार. काहीच निष्पन्न होईना. कित्येक वेळ असा विद्वतांचा वाद संवाद चालला. तो कलह वाढत गेला. तेव्हा विठ्ठलपंत हात जोडून करड्या आवाजात म्हणाले, हे बघा, तुम्ही वाद घालत बसा, मला काही नाही. तुम्हाला काय शिक्षा द्यायची ती मला द्या हो, पण मला न्याय तर द्या, काहीतरी मला निर्णय द्या. आणि शेवटी गणेश शास्त्री जे आहे ते उठून उभे राहिले. ते म्हणाले, न्याय तुम्हाला एकच न्याय आहे. तुम्हाला देहांत प्रायचित्त घ्यावं लागेल. तुम्ही आत्महत्या करा, तुम्ही देहांत प्रायचित्त या देहाला नष्ट करा, म्हणजे ते मुलं जे आहेत ना ते पवित्र आम्ही मानू. विठ्ठलपंतांच्या मनावर दुःखाचा डोंगर कोसळला. हा काय न्याय आहे? परंतु त्यांनी सांगितलं, माझ्या मुलांसाठी ना, मनातल्या मनात समजावलं मनाला, माझ्या मुलांसाठी मंजूर आहे भूदेव, मंजूर आहे, मी प्रायचित्त घ्यायला तयार आहे, मग घ्या. विठ्ठलपंत माघारी फिरले. चारही लेकरं, रुक्मिणी माता सारख्या रस्त्याकडे नजरा लावून बसलेले होते. कधी येतील बाबा, कधी येतील बाबा. आणि अचानक बाबा आले. जेव्हा बाबा आले तेव्हा सर्व लेकरं विठ्ठलपंतांना जाऊन बी लागले, काय झालं का? मुंजाची परवानगी भेटली का आपल्याला? हो बाळांनो, भेटली. सर्व आता आपलं कल्याण होणार, आता काही चिंता करायचं काम नाही, आपल्याला न्याय भेटला. असं म्हणून त्या लेकरांना जेवण खावण करून झोपवलं. आणि झोपवल्यानंतर विठ्ठलपंत झोपडीच्या बाहेर येऊन बसले. काय झालं नेमकं म्हणून रुक्मिणी मातेला रुकरुक लागली. आणि म्हणून रुक्मिणी पुढे आल्या आणि नवऱ्यापाशी बसल्या. म्हणाले, काय झालं मला तरी सांगा. तेव्हा सांगितलं, रुक्मिणी, न्यायादानानं आम्हाला
या लाकडात अडकवलं. म्हणजे नेमकं न्याय झाला की नाही झाला? झालाही नाही झाला. म्हणजे त्यांनी सांगितलंय देहांत प्रायचित्त घ्या. म्हणजे म्हणजे मी देहांत प्रायचित्त घेतल्यानंतर मुलांना ते धर्मात घ्यायला तयार आहे. मग तुम्ही काय ठरवलं? काय नाही, घेतो मी माझ्या लेकरांसाठी. मेला तो धर्म, मेले ते पंडित, काही घेणार नाही आपल्याला. नाही आला ते थांबता आला, आपण जाऊ निघून पुढे. पण हा कोणता नाही. विठ्ठल पंतांनी तिचं बोलणं ऐकून घेतलं आणि सांगितलं, रुक्मिणी, मी त्या न्यायाला सामोरं गेलोय. मी त्यांना शब्द दिलाय, मी देहांत प्रायचित्त घेईल. माझ्या मुलांचं जर कल्याण होत असेल तर मला देहांत प्रायचित्त घेणं क्रमपात्र आहे. आणि म्हणून तुला विनंती आहे, या 4 लेकरांचा सांभाळ कर. मला जाऊ दे, निदान लेकरांचं कल्याण होईल. प्रायचित्त मी घेतलं तर माझी मुलं तरी सुखात राहतील. तेव्हा रुक्मिणी रडायला लागली आणि म्हणाली, अहो तुम्ही सोडून मला कोण आहे? लेकरं काय, एवढी झाली अजून मोठी होऊन जातील. परंतु तुमचा हात माझ्या हातात आहे तोपर्यंत माझं जीवन आहे. आणि तुम्हीच नसेल तर माझ्या जीवनाला काय अर्थ आहे? त्यापेक्षा तुम्ही ज्या रस्त्यानं चालाल त्याच रस्त्यानं मी जाईल. अगं पण पोरांचं पाहून घेईल देव, मला काही घेणं नाही. तुमच्या शब्दाच्या, तुमच्या खांद्याला खांदा लावून मी आतापर्यंत राहिले. तुम्ही नाही तर मी पण नाही. 15 दिवसाचा काळ गेला. त्या 15 दिवसाच्या काळामध्ये निवृत्तीला जवळ बोलावून विठ्ठलपंत समजदारीचे शब्द सांगू लागले. निवृत्तीनाथा, हा बाबा, ज्ञाना लहान आहे, सोपानला तर अजून काही कळत नाही. मुक्ताबाई बिचारी तर छोटस बाळ आहे. आता तुलाच त्यांचं बाप व्हायचं आहे, तुलाच त्यांना सावरायचं. का तुम्हाला काय झालं? नाही नाही, तुला सांगतोय आम्ही, तू मोठा आहेस, समजदार आहेस म्हणून सांगतोय. तुम्ही काय काळजी नका करू, आता माझ्यावर जबाबदारी तर मी सांभाळेल. बिचारा निवृत्तीनाथ फक्त होला हो करत होता, बापाचे शब्द समजावून घेत होता. आणि असं करत असताना दिवस ठरवलेला जो दिवस आहे त्या दिवसाला निघायचा आहे. आणि तो दिवस जसा जवळ येऊ लागला, रुक्मिणीला मानावं लागेल, ती खरी पतिव्रता होती. नवऱ्याच्या शब्दाच्या मागे तिचा शब्द उभा होता. नवरा सोडून अवघं विश्व माझं शून्य आहे, मला तरी काय आहे, या भूमिकेत ती होती. आणि मग ती रात्र आली की त्या रात्री लेकरं झोपलेली. विठ्ठलपंत बाहेर येऊन उभे राहिले. रुक्मिणी आपल्या लेकरांना डोळे भरून पाहिलं. आज अश्रूचा बांध फुटला होता, परंतु रडण्याचा आवाज येऊ नये म्हणून तिनं आपल्या पातळानं तोंडाला बोळा लावला आणि धुमसत होती आपल्या. बाहेर आली आणि नवऱ्याबरोबर निघाली. 4 पावलं पुढे गेली. गेल्यानंतर मायेचा जिव्हाळा जो आहे ना, तो जिव्हाळा तिला मागे घेऊन आला. पळत पळत आली आणि त्या झोपडीच्या चौकटीपाशी उभं राहून डोळे भरून लेकरांना पाहिलं. आणि जेव्हा लेकरांना पाहिलं तेव्हा अश्रूचा बांध फुटलेला तिचा. विठ्ठलपंत माघारी येऊन आले ना, हात धरला आणि म्हणाले, चल, थांबू नकोस आता, लेकरं लहान आहे हो आपल्या, कसं होईल हो, मला काळजी मुक्ताची आहे, तिला काय कळत नाही हो, चल आता मागे बघू नकोस, जे होईल तो भगवंत पाहून घे, त्यांच्यासाठी तर एवढं करायचं आहे. आणि तसेच रुक्मिणीला हिम्मत देत देत विठ्ठलपंत तिचा हात पकडून त्या इंद्राणीच्या काठावरती आले. महापूर आलेला त्या नदीला गोंगावणारा तो आवाज, वारा आणि त्या फेसळलेल्या पाण्याकडे पाहून विठ्ठलपंतांनी आपले डोळे झाकले, रुक्मिणीने डोळे झाकले, हातात हात घेतला आणि गंगेमध्ये उडी टाकताना फक्त एकच बोले, ओम गंगे स्वाहा. त्या फेसळलेल्या पाण्यामध्ये कधी त्यांचा देह त्या ठिकाणी अदृश्य झाला कळालंच नाही. आणि मात्र सकाळी सकाळी उठल्यावर पाहू लागले, आई कुठे, बाबा कुठे असतील बाहेर. निवृत्तीनाथ इकडे इकडे पाहिलं
आणि देवघराकडे पाहिलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं नेटका दिवा विझला होता आणि त्याचा दुर्कटलेला जो वास आहे ना तो झोपडीमध्ये पसरलेला होता. एव्हाना दिवा लागतो ना, आज दिवा का विझला म्हणून निवृत्तीनाथ दिव्याकडे गेल्यानंतर तिथे कागद पडलेला होता. तो कागद उचलून निवृत्तीनं हातात घेतला आणि तो कागद जेव्हा वाचला तेव्हा त्यांच्या सर्व आरसा लक्षात आला. विठ्ठलपंतांनी आपल्या मुलाकरता संदेश लिहून ठेवला होता, निवृत्ती आम्हाला धर्मसभेमध्ये जेव्हा बोलावलं तेव्हा देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा झाली आणि ती शिक्षा आम्ही जर भोगली तर तुम्हाला सामान्यांमध्ये या समाजामध्ये प्रवेश मिळणार आहे आणि म्हणून आम्ही आता देहांत प्रायश्चित्त घ्यायला निघालेलो आहे. तू मोठा आहेस, ज्ञानाला जप, सोपानाला सांभाळ, मुक्ताईला कधी कमी पडू देऊ नकोस. आई आणि बाप तुला व्हायचं आहे, हे सर्व आता तू करणार आहे याची आम्हाला खात्री आहे. बाळा मला माफ कर, पण आम्ही चाललोय तुमचं कल्याण व्हावं एवढ्यासाठीच. एवढे शब्द वाचले तेवढ्यात ज्ञानदादा उठले, डोळे चोळत चोळत निवृत्तीकडे पाहत होते. निवृत्तीच्या डोळ्यात पाणी पडत होते आणि पाणी पडत असताना ज्ञानदादा म्हणाले, दादा काय झालं, काय झालं, सांग ना दादा काय झालं. तर आवाज वाढल्यानंतर सोपान आणि मुक्ताईस देखील उठले. निवृत्ती दादा पाशी आले. मुक्ताई आपल्या मोठ्या वडील भावाच्या जवळ येऊन उभी राहिली, गळ्यात हात टाकला आणि सांगितलं, दादा काय झालं. निवृत्ती सुद्धा अश्रूचा बांध फुटला, कडकडून आपल्या बहिणीला मिठी मारली आणि सांगितली, मुक्ते आपले आई बाबा आपल्याला सोडून गेले ग मुक्ते. त्या सिद्ध बेटावर गोंगाट त्या लेकरांचा रडण्याचा कंगाट सुरू झाला, कल्लाळ सुरू झाला आणि जशी ही बातमी आळंदीमध्ये आली, लक्ष्मी धावत धावत आली आणि त्या लेकरांना सावरू लागली. आई बापाचं छत्र आज रात्री होतं आणि आज नाहीये. आमचे आईबाप कुठे आहे माहिती नाहीये. गंगेमध्ये स्वाहा झाले म्हणतात, त्याने ते अंत प्रायश्चित्त घेतलंय. आळंदीतले सवर्ण समाज सोडून सर्व लोक हळहळत होते, परंतु विधीच्या आणि विद्वानांच्या न्यायापुढे कोणाचं काही चालत नव्हतं. साहजिकच त्या लेकरांना त्या लक्ष्मीने कसं बसं सावरलं आणि सावरल्यानंतर काही दिवस गेले आणि काही दिवस गेल्यानंतर ही मुलं मुद्गल शास्त्रीकडे आले. कारण विठ्ठलपंतांनी सांगितलं होतं, आम्ही देहांत प्रायश्चित्त घेतल्यानंतर तुम्ही मुद्गल शास्त्रीला भेटल्यानंतर त्यांच्याकडनं शुद्धीपत्र घ्या, शुद्धीपत्र घेतल्यानंतर मुंज आणि व्रतबंधनाचे संस्कार करून घ्या. आणि जेव्हा आवडल्यांचा दिलेला जो संदेश आहे तो संदेश मुद्गल शास्त्रीकडे आला, ते पत्र त्यांनी वाचलं, त्यांच्या डोळ्यातनं पाणी आलं आणि ते या आळंदीच्या सर्व विद्वानांकडे गेले. महादेव भट असतील, हरिपंत असतील, विसोबा चाटी असतील, या सर्वांकडे गेले आणि सांगितलं, आता ठरल्याप्रमाणे त्यांनी देहांत प्रायश्चित्त घेतलंय आणि मग आता यांना शुद्धीपत्र द्यायला काय हरकत आहे. प्रायश्चित्त तर झालंय ना आता. तेव्हा ही आळंदीची विद्वान मंडळी जी आहे ना, त्यांनी हा विवेक सुद्धा दाखवला नाही. ते म्हणाले, आम्ही नव्हतं सांगितलं ते अंत प्रायश्चित्त घ्यायला, तो पैठणचा शास्त्री होता ना, त्या शास्त्रीने सांगितलं होतं ना, मग ते अंत प्रायश्चित्त आम्ही काय शुद्धीपत्र द्यावं. अहो नाही, पण विद्वानांची सभा विद्वानांची तर इथंच भरली होती ना, जरी भरली होती पण शासन त्यांनी केलं ना, मग ज्यांनी केलं ना ते निस्तरतील, आम्हाला काय करायचं त्याचं. अक्षरशः आळंदीच्या त्या विद्वानांनी या प्रकरणात काढता पाय घेतला, हात झटकून मोकळे झाले. या लहान कोवळ्या मुलांना न्याय देण्यासाठी विठ्ठलपंतांनी एवढं मोठं प्रायश्चित्त घेतलं, परंतु आळंदीकरांनी त्या विद्वानांनी मात्र हलक्यावरी घेतलं. अजिबात त्या एवढ्या मोठ्या प्रायश्चित्ताला त्यांनी मोलच दिलं नाही. साहजिकच मुद्गल शास्त्रींना खूप वाईट वाटलं, खूप बोलले. लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. अरे लेकरांचं कल्याण व्हावं म्हणून ते जर पापी होते, दुराचारी होते असं म्हणत होता तुम्ही. अरे स्वतःचा जीव कोणाला द्यावासा वाटतो का, लेकरांसाठी दिलाय आणि तुम्हाला लाज नसल्यासारखे तुम्ही म्हणताय शुद्धीपत्र आम्ही देत नाही म्हणून. तेव्हा ते बाकीचे सर्व एक झाले आणि म्हणाले, ए तू पण आमच्या बसून आज बाजूला, लय कडवडतो त्यांची, जाय त्यांना घेऊन सांभाळ.
त्यांची भांडणं चालू झाली. उद्गल शास्त्रीचा नाविलाज झाला. त्यांनी आपल्या या लेकरांना सर्वांना सांगितलं, दादांनो विलाज नाही, ही लोक ऐकणारी नाहीत. ते म्हणतात पैठणलाच जा. त्या गणेश शास्त्रीने जी शिक्षा केली ना, त्या शिक्षेलाच त्यांच्याकडनंच ते पत्र घेऊन या. निवृत्ती म्हणाले ठीक आहे, तिकडे जाऊ. मग तेव्हा निवृत्तीनाथांना ज्ञानदेव म्हणतात, दादा आपल्याला शुद्धीपत्रही नको आणि व्रतबंध संस्कार पण नको. नाही ना, जरी नाही घ्यायचे तर आपण शुद्धीपत्र घ्यायला जर गेलो नाही ना, तर हा समाज आपल्याला दूषण देईल. आणि या कोवळ्या पावलांनी आपली पावलं आपले गाव पैठणकडे टाकली आणि मजल दर मजल करीत करीत समाजाला बाजूला सारून ही लेकरं पैठणच्या पवित्र आणि महान असणाऱ्या नगरीकडे गेली. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणचं असणारं धर्मप्रतिष्ठान जे आहे, त्या प्रतिष्ठान पुढे आळंदीकरांनी दिलेलं जे पत्र आहे, मुद्गल शास्त्रीने ते पत्र त्या ठिकाणी ठेवलं. आणि पत्र वाचल्यानंतर, सर्व कथन केल्यानंतर ती धर्मसभा तटस्थ झाली. आणि तटस्थ झाल्यानंतर ते म्हणाले, ही 4 भावंड आहेत, यांना हा न्याय हवा आहे. कुठे आहेत गणेश शास्त्री? कारण त्या ठिकाणी जी व्यक्ती उभी होती न्याय देण्याकरिता, ती व्यक्ती साधी नव्हती. त्या व्यक्तीचं नाव होतं बोपदेव स्वामी, जे प्रकांड पंडित होते, जे व्याकरणाची 10 ग्रंथ लिहिली होती त्यांनी, जे वैदिक शास्त्राचे 9 ग्रंथ लिहून पूर्ण केलेली होती, जे ज्योतिषशास्त्र, साहित्यशास्त्राची 3, भागवत तत्वाची 3, 26 ग्रंथांचा अभ्यास ज्यांचा झालेला होता, ते बोपदेव जे स्वामी आहेत, ते आज त्या आसनावर बसलेले होते. गणपत शास्त्रींनी खूप शिष्टाई करून या 4 भावंडाबद्दल माहिती दिली. आणि देत असताना बाकीचे जे ज्ञानी प्रकांड आहेत त्या ठिकाणी ते म्हणू लागले, वा वा, म्हणजे असं एखाद्यानं जीव दिला म्हणजे झाले का शुद्ध हे 4 पोरं? काय तुम्ही बोलताय आणि काय न्याय द्यायचा यांना? हे 4ही भावंड हात जोडून उभे होते. काय करावं कोणालाच काही क्षणभर देखील उमजेना. तेव्हा ज्ञानदेव म्हणाले, आम्हाला न्याय हवाय, आम्हाला शुद्ध पत्र तुम्ही द्यावं, ही आपली आमची विनंती आहे. हा नावही खूप चांगले तुमचे, एकाचं ज्ञानदेव, एकाचं निवृत्ती, एकाचं सोपान, एकाचं मुक्ता. वा वा वा, नावात काय रे? तुमचे नाव महान झाले म्हणजे तुम्ही काय देव झालात का? तेवढ्यात त्या ठिकाणी त्या नागनाथाच्या पाराच्या बाजूला एक माणूस पखालीचा आपला हेला घेऊन चालला होता रेडा. आणि तो हेला सर्व पैठणाला परिचित होता, त्याचंही नाव ज्ञाना होतं. आणि त्या ज्ञानाकडे बघून ते भोपदेव म्हणाले, का हो हाय ज्ञाना आहे, मग त्या ज्ञानात आणि या ज्ञानात काही फरक आहे का? निवृत्तीनाथ म्हणत पाहत होते, हसत होते. तेव्हा ज्ञानदेव म्हणाले, फरक तसा काही नाही, ते जनावर आहे आणि आम्ही माणूस आहोत. नाही, तत्वज्ञानाच्या अद्वैताच्या गोष्टी तुम्ही मांडायला लागले म्हणून म्हटलं. आत्मा त्याच्यात आहे, तुमच्यात आहे, तो एक आहे, माझ्यात आहे, सर्वात आहे, तो समान आहे. या वेदाच्या भाषा तुम्ही करत आहात. मग सांगा बरं, त्याचं नाव ज्ञाना आहे, त्याच्यात आत्माच आहे. हो, मग तुमच्या मुखात जे आहे ते त्याच्या मुखात निघेल का? का निघू नये? म्हणजे जे तुम्ही बोलताल ते जनावर बोलेल का न बोलू त्यानं? जर माझ्यातला आत्मा आणि त्याच्यातला आत्मा समान असेल तर त्या रेड्यानं सुद्धा जे माझ्याकडे आहे तेच त्याच्या अस्तित्वात असेल, यात तिळमात्र शंका नाही. आणि असं ज्ञानदेव बोलल्यानंतर मग मात्र सर्व शांत झाले आणि म्हणाले, मग हा रेडा बोलेल का? का नाही बोलणार? खरं खरं बोलेल. बोलेल तर बोलेल, बोलावंच लागेल त्याला, हे शक्य आहे. आणि हो, मग भोपदेव म्हणाले, ए आणारे त्या रेड्याला इकडं. आणि असं जेव्हा बोलले तेव्हा ती विद्वानांची धर्मसभा गच्च भरली. पैठणचे आजूबाजूचे असणारी सर्व मंडळी त्या ठिकाणी एकवटली. आता काय होणार आहे? निवृत्तीनाथ हसत होते. ज्ञानदेवांनी निवृत्तीनाथांचं दर्शन घेतलं. ज्ञानदेव म्हणाले,
निवृत्तीनाथ माझ्यावर कृपा करा. आज मला जे काही करायचं आहे ते नियतीच्या आणि समाजाच्या विरोधात आहे, पण आज मला हे पावलं उचलावे हे क्रमपात्र आहे आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतोय, मला आशीर्वाद द्या. आणि मग निवृत्तीनाथांचं दर्शन ज्ञानदेवांनी घेतलं. आणि जेव्हा ज्ञानदेवांनी दर्शन घेतलं आणि मग त्या रेड्याकडे जेव्हा ज्ञानदेव चालत चालत आले, ज्ञानदेवांनी चालत चालत येऊन त्या रेड्याकडं बघितलं, डोळ्याकडे बघितलं आणि बघितल्यानंतर ज्ञानदेवांच्या मुखातनं शब्द निघाला, ओम अग्नी मिळे पुरोहितम यज्ञस्य देवी मृत्युजमा एवढा श्लोक पूर्ण झाला आणि पुढचा श्लोक जो आहे तो त्या रेड्याच्या मुखात येऊ लागला. अग्नी पूर्वे भिरम प्रशे बेडम योनानतो नैरतः सदेवा इह वक्षते. ओम अग्निमिळे पुरोहितम यज्ञस्य देवे मृत्युजम तेव्हा भोपदेवाने आपला आसन सोडलं आणि पळत पळत त्या ज्ञानदेवांकडे गेले, धावले आणि ज्ञानदेवांना उचलून घेतलं. डोळ्यातनं अश्रू वाहू लागले आणि सर्व जो पैठणचा विद्वानांचा जो सभेचा भंडार होता, सभेचं साम्राज्य एवढा समाज जो आहे अवतीभोवती तो सर्व ज्ञानोबा 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 ज्ञानोबा
मंडळाचे यजमान ज्यांनी ज्यांनी आरतीची ताटं आणलेली आहेत त्यांना विनंती आहे आपणही पुढे या.